नमस्कार मित्रमैत्रिणींनो, खूप इंटरेस्टिंग विषय घेऊन आले परत तुमच्यासमोर। आपण गेल्या महिन्यामध्ये 20 मेपर्यंतचं भविष्य पाहिलं, 19 मेपर्यंत। 20 मेपासून पुढे सुरू होणाऱ्या महिन्याचं आता आपल्याला सगळ्या राशींचं भविष्य पाहायचं आहे। तुम्हा सर्वांना हे माहीत असतं की दर महिन्याला रवी बदलतो, मंगळ, शुक्र, बुध हे सारखे दर महिन्याला बदलत असतात। आणि गुरु 1 वर्षांनी बदलतो, शनी 7.5 असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे तो 2.5 वर्षांनी बदलतो, राहू केतू 1.5 वर्षांनी बदलतात आणि हे सगळे एका वेळेला तुमच्यावर परिणाम करत असतात। तुमचा चंद्र म्हणजे तुमची रास, ज्या आकड्यामध्ये तुमच्या कुंडलीत चंद्र असं लिहिलेलं असतं ती तुमची रास असते आणि प्रत्येक राशीमध्ये 3 नक्षत्रांची नावं येतातच, एकूण 9 चरण येतात। आपल्याला जेव्हा राशी भविष्य बघायचं आहे तेव्हा मी 1 तारखेपासूनचं घेतलं नाही आहे। मी तुम्हाला राशी भविष्य सांगणार आहे आत्ता 20 मे ते 19 जून। याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, जास्त मला काय दाखवता येतं आहे तर 15, 16, 17 तारखेच्या मध्येच रवी बदलतो। तर पहिला रवी बदलल्या आणि पुढचा रवी बदलल्यावर हे दोन्ही रवींमधला महिना, ह्या महिन्याचं भविष्य मी तुम्हाला सांगते। त्याच्यामुळे तुमच्या आरोग्यासंबंधीचं भविष्य पण असतं, तुम्ही आयुष्यामध्ये प्रगतीसाठी काय करता, त्यात तुम्हाला कुठला ग्रह मदत करतो हे असतं। आता हे जे आपण भविष्य बघणार आहोत 20 मे ते 19 जून, याच्यामध्ये एक महत्त्वाचा बदल झाला आहे, सगळ्या जगजाहीर झाला आहे। खूप त्याच्यावरती तुम्ही पाहिलं असेल, ऐकलं असेल। 1 जूनला गुरु आहे हा बदलून कर्क राशीमध्ये जातोय, चंद्राच्या त्याच्या मित्राच्या राशीमध्ये जातोय आणि त्याच्यामुळे या महिन्याभराच्या भविष्यामध्ये 20 मे ते 1 जूनच्या 10 दिवसानंतर या गुरुच्या साथीनी पण तुमच्या आयुष्यामध्ये काय काय घटना घडत आहेत आणि त्याच्यात तुम्हाला काय चांगलं आहे, काय तुमच्या मनासारखं आहे हे आपण बघायचं आहे। एका महिन्यामध्ये इकडचं जग तिकडे होण्यासारख्या घटना प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये तर मुळीच घटत नाहीत। आणि दुसरी गोष्ट अशी असते की आपण जगत असताना पांगुळगाडा करत नाही भविष्यशास्त्राचा। त्यामुळे रोजचा माझा दिवस कसा आहे रोज बघण्यापेक्षा 1 महिनाभरात गोश्वारा मला चांगला आहे ना एवढं बघितलं तरी पुरतं, कारण आपल्या कर्तृत्वावर आपला विश्वास असतो, नाही का। आपण बघूया आता 12 राशींचं भविष्य। माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलाच असेल आणि त्यामुळे आता तुम्हाला नोटिफिकेशन येईल प्रत्येक राशीचं भविष्य कधी आहे आणि तुमच्या राशीचं भविष्य बघून मला कळवा बरं का, तुम्हाला कसं वाटलं। मागच्या महिन्यातल्या भविष्याबद्दल मला अनेकांचे मेल आलेत आणि खूप अभिप्राय आलेत आणि त्याच्यामुळे ह्या वेळेला मी तुम्हाला एक अजून जास्तीची गोष्ट देणार आहे। मी तुम्हाला प्रत्येकासाठी भविष्य सांगत असते आणि शिवाय प्रत्येक नक्षत्रासाठी तो चंद्र कसा आहे, किती दिवसात चांगला आहे हे गेल्या वेळेला मी सांगितलं। या वेळेला अजून ॲडिशन अशी आहे की काय झालं, माझ्या शेजारी राहणाऱ्या एका आजोबांनी मला सांगितलं, भविष्य तू सांगतेस हे चांगलं आहे पण हे तुमच्या लोकांसाठी, तुम्ही तरुणांसाठी आहे, आमच्या म्हाताऱ्यांसाठी काय आहे, असं नाही बरं का। म्हणून या वेळेपासून एक ॲडिशन आहे 20 ते 40 लोकांसाठी, स्त्री पुरुषांसाठी जे नुकते कामाला लागलेत, भविष्य त्यांचं शिक्षण संपत आलं आहे अशांसाठी। 40 ते 60 हा वयोगट जे कामामध्ये संपूर्ण आत्ता ॲक्टिव्ह आहेत आणि घेऊ का रिटायरमेंट असा विचार करण्याच्या स्टेजपर्यंत आले त्यांच्यासाठी। आणि 60 नंतर ज्यांच्या आयुष्यामध्ये सगळं मिळवून झालं आहे आणि आता आपण आपल्या आयुष्याचा कसा अर्थ लावायचा आहे, आपण काय मजा करायची आहे, कशा प्रकारे जगायचं आहे हे त्यांनी ठरवायचं आहे, त्यासाठी ही राशी भविष्य त्यांना मदत करणार आहे। चांगली गोष्ट आहे ना, तुमच्या इंटरेस्टची आहे जास्तीची। चला वेळ घालवूयाला नको जास्ती, निघूया पुढच्या प्रवासाला। मित्रमैत्रिणींनो, चला धनुराशीकडे लांबच्या प्रवासाच्या। भाग्यस्थानातली ही सगळ्यात मोठ्या शुभग्रहाची गुरुची रास आहे। स्वपराक्रमाने पुढे येणारी, इंडिपेंडंट, सुशिक्षित, कर्तव्य तत्पर, गुरुची मूलत्रिकोण, परोपकारी आणि आईसारखी वात्सल्यमूर्ती असणारा गुरुची ही रास आहे। ह्या राशीच्या आणि या लग्नाच्या लोकांना हा महिना कसा जाईल बघूया। उद्योजक आणि नोकरदारांसाठी हा महिना कसा जाणार आहे बघूया। या धनुराशीसाठी असलेला 3रा राहू हा सतत पराक्रमाच्या संधी आणतोय
अतिशय धीटपणे पुढे जाण्याच्या संधी आणतोय. कामात गुंतणं तुम्हाला आवडतंच. राहू मूलत्रिकोण राशीमध्ये नवीन नवीन दालनं संशोधनाची तुम्हाला उघडून देतोय. मंगळ क्षमतेमध्ये थोडी घाई करतो, कारण तोही मूलत्रिकोण राशीत आहे 20 जूनपर्यंत. रवी मात्र 15 मेपासून चांगली कामं करून घेणार आहे. या राशीचा तो मित्र आहे. नव्या संधी, नवीन नोकरी, नोकरीसाठी खूप शोध घालणाऱ्यांना सरकारी नोकरीच्या पण संधी येतील. अर्थात कुंडलीतला मूळ रवी शुभ असला पाहिजे. सप्तमामधून गुरु फार चांगलं आरोग्य ठेवेल. जोडीदाराशी चांगलं तुमचा रेपो राहील. लग्न ज्यांना करायचे त्यांना जोडीदार भेटेल. लग्न झालेल्यांना जोडीदाराकडून 1 जूनपर्यंत चांगली धनप्राप्ती होणार आहे. 20 जून नंतर पंचमेश मंगळ षष्ठातून खूप लिडरशिपचे योग्य कामं तुमच्याकडनं करून घेणार आहे. हितशत्रूंना नामोहरम करणारा रवी मंगळ मारकेश बुध मात्र 29 मेपासून थोडा विचारांचा गोंधळ करेल तुमच्या. 1 जूनला गुरुबदल धनस्थानाकडे बघतो. अष्टमामधून अचानक प्राप्तीचे हे योग आहेत. 20 ते 40 वयोगटातल्या लोकांना, नोकरी करणाऱ्यांना रवीचा फायदा, नव्या संधी 15 मे ते 15 जून येत आहेत. 1 मे पासून गुरु अतिशय उत्तम असा कौटुंबिक प्रॉपर्टीसाठी चांगला योग आणतोय. बचत करण्याच्या संधी पण आणतोय. पंचमेश मंगळ खेळाडूंना उत्तम ग्रहमान देतोय. 40 ते 60 वयोगटातल्या ज्या व्यक्ती रिटायर्ड झाल्या त्या व्यक्तींना पैसे इन्व्हेस्ट करण्याच्या खूप चांगल्या संधी 1 जून नंतर गुरु देतोय. मिथुनेच्या गुरुमध्ये इन्व्हेस्टमेंटपेक्षा नवीन गोष्टी तुम्ही जास्त लक्ष घातलेलं आहे, कारण मिथुनेच्या गुरुवर राहूची पूर्ण दृष्टी होती. आता जेव्हा कर्केत गुरु आला तेव्हा त्या इन्व्हेस्टमेंट्स छान करा. 60 नंतर निवांतपणे पैशाची ऊब अनुभवा. 1 जून नंतर कुटुंबात सामंजस्य, कदाचित नातवंडाच्या चाहूल पण लागलेली असेल. घरात काही नवीन करायचं, घर वाढवायचं तर ते काम होईल. 8वा शुक्र गुप्तधन, वडिलोपार्जित धन देईल. गुरुच्या साथीने हे सगळं एन्जॉय कराल. या राशीच्या गृहिणी यांना शनी 4था आहे. पोटाच्या किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. केतू तुम्हाला पाठदुखी पण कदाचित देतोय. स्नायूंसाठी तुमची रास, तर स्नायूंवरती त्यांना लक्ष द्यावंच लागतं. 20 जून नंतरचा मंगळ तुमच्या शत्रूंशी 2 हात करेल, काळजी नसावी. 15 मे पासून रवी, तुम्ही जर नोकरी शोधात असाल तर ती मिळेल. 20 जूनपासून तुम्हाला मंगळ शुभ येतोय. विद्यार्थ्यांसाठी पंचमातून मंगळ स्वराशीचा. नवीन धाडस नाही ते करू नका. सावधपणे विद्याभ्यास करा. पैसे, मनोरंजन या क्षेत्रात काम करा. धडाडी दाखवण्यासाठी हा मंगळ पंचमातून जाणारा फारसा चांगला नाही. स्पोर्ट्समध्ये असाल तर उत्तम आहे. विवाह योगा ज्यांचा आहे यांच्यासाठी 1 जूनपर्यंत विवाह ठरण्याचे योग आहेत, पण होण्यासाठी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे महिने चालले आहेत. तेव्हा जर नाही केलं तर जून 2027 नंतर 5 महिने परत विवाह योग आहे. 8वा गुरु आणि 3रा राहू दोघेही हुशारीने खूप काम करून तुम्हाला अचानक पैसे मिळवून देणार आहेत. धनेश, तृतीयेश असलेला शनी चतुर्थातून जातोय. शनी हा विरागी ग्रह आहे, तो षष्ठावर बघतोय. त्यामुळे मातुल घराण्याशी संबंध ठेवा. गुरुची दृष्टी 1 जून नंतर चतुर्थावर आहे. आपलं दुसरं घर होण्याचे पण हे योग आहेत. 8वा शुक्र लाभ देणार आहे जोडीदाराकडून. भाग्यातला केतू विनाकारण लांबचे प्रवास करू देणार नाही. प्रत्येकाच्या नक्षत्राप्रमाणे आता आपण बघूया. कुणाला धनयोग, प्रवासातून प्राप्ती, आरोग्य, नक्षत्र कशी आहेत या महिन्यात सगळं बघूया. ही रास कायम प्रगतीकडे जाणारी आहे. कोणीतरी मला आणून देईल म्हणून थांबणारी तुम्ही स्वतंत्र वृत्तीचे असल्यामुळे याच्यासाठी तुम्ही थांबत नाही. आपल्या कामामध्ये ड्युटी बाउंड असता आणि म्हणून ही भाग्यस्थानातली रास असल्यामुळे तुम्ही भाग्य खेचून आणता. या राशीतली नक्षत्र आहेत. मूळ हे केतूचं, पूर्वाषाढा हे शुक्राचं आणि उत्तराषाढा हे रवीचं. मूळ नक्षत्रासाठी चांगले दिवस कुठले आहेत? 26 मे, 8 जून, 16 जून. मन अतिशय आनंदी राहील, गृहसौख्य मिळेल. 2 जूनला आरोग्यासाठी चांगलं आहे. 28 मे, 7 जून, 16 जून कामामध्ये थोड्या संघर्ष करून नंतर लाभ येईल. पूर्वाषाढा हे शुक्राचं नक्षत्र आहे. अतिशय सौम्य आणि नातेसंबंध जपणार आहे. 25 मे, 4 जूनला त्यांना धनयोग आहे. 27 मे, 7 जून, 15 जून गृहसौख्याचे आहेत. 29 मे, 9 जून कामात संघर्ष करून पण लाभ देणार आहे. 2 जून आणि 3 जूनला आरोग्य उत्तम राहील, लाभ पण मिळतील. उत्तराषाढा रवीचं नक्षत्र अतिशय इंडिपेंडंट नक्षत्र आहे. 25 मे आणि 4 जूनला आरोग्यदायी आहेत. 26 मे, 28 मे, 2 जून, 15 जून धनयोगाचे आहेत. 8 जून गृहसौख्याचा आहे. 3 जून पण धनलाभाचा आहे. एकूण या राशीला धनलाभाचे योग या महिनाभरामध्ये चांगले आहेत.
स्वतःच कष्ट करून स्वतः काम करून पैसे कमवणं यांना आवडतं, ते तर मिळणारच आहे. आणि शिवाय गुरुची प्राप्ती पण चांगली होणार आहे यांना, कारण यांना गुरु यांच्या मित्र राशीमध्ये उच्चीचा येतो आहे. कसं वाटतंय धनुराशीच्या लोकांना सांगा. माझा चॅनल सबस्क्राईब करा. यानंतर आपण पुढच्या राशीकडे जाऊया. तोपर्यंत बाय बाय.